नमस्कार मंडळी, सर्वांना जय शिवराय. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर पनवेलमध्ये जिथे आपण डान्सचे व्हिडिओ शूट करतो तिथे काही धनगर मंडळी गेले 2 ते 3 महिन्यांपासून मेंढ्यांना घेऊन राहतात. तर आम्हाला नेहमीच प्रश्न पडायचा, हे इथं कसे राहत असतील. कारण ना इथं पाण्याची सोय ना लाईटीची. बाजूला एक छोटंसं तळं आहे, त्यातलं हे पाणी अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी वापरतात. आणि बाजूला एक गाव आहे, तिथून हे पाणी पिण्यासाठी घेऊन येतात. दिवसा राहणं तर ठीक आहे, पण रात्रीच्या अंधारात राहणं एवढं सोपं नाही आहे. कारण इथे साप विंचू ह्या सर्वांचा इथं वावर आहे. तर बोलता बोलता आम्हाला इथे खूप माहिती भेटली की त्यांच्या 2 ते 3 पिढ्या असं स्थलांतर करत जगत आलेले आहेत. आणि या मेंढ्यांना घेऊन उदरनिर्वाह करायचा एवढं सोपं नाही आहे. खूपच हालाकीचं जीवन हे जगत आहेत. कारण असं एक दिवस काढायचं नाही आहे, तर पूर्ण आयुष्यच असं काढायचं आहे. आणि असं जगणं खूपच कठीण आहे. आपण तर त्याचा विचारही करू शकत नाही. कारण आपल्याला जरा काय नाही भेटलं तर आपल्या जीवाची किती तळमळ होते, ह्यांची किती होत असेल. मी तर म्हणतो आपल्याकडे जे काही आहे त्यातच आपण समाधानी राहिलो पाहिजे व आनंदाने जगलो पाहिजे. ऋषाली इथं बसलेली आहे बघा. त्यांनी आम्हाला चहाचा आग्रह केलाय. चहा इकडे होतोय. तुमचं नाव काय दादा? नाव आमचं हिरा. हिरा मोठे. हिरा मोठे हे जेजुरीचे आहेत. आणि त्यांचे वडील. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तायबा. ताईबा. तायबा. ताईबा. तर गेले 3 महिन्यापासून म्हणजे ते इकडेच राहत आहेत. 3 महिने झाले. आज हिंडतो आम्ही एका जागेवरती राहत नाही. आणि यांचं मग आपल्या इकडे जेवणाचं कसं सर्व इकडं चुलीवरतीच. चहा झालेला आहे. त्याने आम्हाला चहाचा आग्रह केला तर म्हणलं चहा पिऊन जावं. हा सर्वात भारी स्पेशल चहा असणार. गुळाचा चहा आहे ना? साखरेचा चहा आहे. मेंढीच्या दुधाचा चहा आहे. पहिल्यांदाच आपण पितोय. ऋषाली पण पहिल्यांदाच पिते. ऋषाली सांग टेस्ट कशी आहे? नाही एवढं नाही कधी आता आठवत नाही. आपलं कसं आहे? मस्त आहे. चहाची चव एकदम वेगळीच आहे, पण भारी आहे. कसं म्हणजे तुम्ही इकडं पहिल्यापासून कसा प्रवास चालू आहे? 3 पिढी झाली. तुमच्या 3 पिढ्या झाल्या इकडे म्हणजे शेती संपूर्ण होती. संपूर्ण शेती होती. संपूर्ण शेती होती इकडे. इकडे आम्ही शेताने बसायचो. ही बी शेती होती. आता माळाने बसायला लागलो. आता माळाने लागलो. शेती नाही माळ लागली. माळ लागली. व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ मध्ये बोला तुम्ही आता. हा बघा, विचार करा कसं जीवन जगत असेल. आपलं जे आहे आपल्याकडे आपण त्यातच समाधान मानलं पाहिजे. ह्यांना आम्ही भरपूर काय विचारलं तर आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे आहेत आपण खूप नशिबवान आहोत असं समजायचं. आता ह्यांच्याकडे पण असं आहे, असं नाही अशातला भाग नाही, पण ते तरी पण असं जीवन जगणं म्हणजे सोपं नाही ना. तेच तर. कारण की आम्हाला आता आम्ही ह्या वाटेने आम्ही येत होतो, त्या वाटेपाशी आम्हाला ना साप दिसला होता, नाग दिसला होता म्हणजे. तर आम्ही त्यांनाच विचारलं, म्हणलं इथे एवढं सापाईपासून तुम्हाला भीती नाही वाटत का? काय नाही पहिल्यापासून काय नाही ते काय आपल्याला जातो. बाळू मामाच्या नावानं सांग भल. बघा 6च्या टायमिंगला बत्ती पण करतात, देवबत्ती दररोज असतात, सकाळी संध्याकाळी. भारी वाटलं एकदम. आणि हे पूर्ण जिथं आहे तिथं मस्त की शेणाने सारवले यांनी. आम्ही जस्ट बघितलं हे कसे राहत आहेत, काय करतात. म्हणजे आम्हाला असं वाटलं की थोड्या दिवसासाठी राहायला आले, पण हे असे स्थलांतरित करत राहतात. आता 2-3 महिने ते इथे होते,
आता इथून ते वाशीपर्यंत असं घेऊन जातात आणि हे यांचं सामान पण त्यांच्याकडे घोडे आहेत 2, ते घोड्यावरूनच हे असं ट्रॅव्हल करतात आणि पावसात ते पुन्हा त्यांच्या गावाला जाणार चालत चालत ते पण भारी नाही एकदम. आपण पण जगत तिला म्हणलं आपण एक दिवस असा काढूयात. भारी एकदम. बाबा आशीर्वाद द्या आम्हाला. येतो आम्ही आता. काळजी घ्या. आम्ही असंच आम्ही व्हिडिओ काढायला येतो आम्ही, तेव्हा आम्ही तुम्हाला भेटू. चालेल. आता आम्ही चाललो आमच्या घरी. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. चल ऋषाली, चला आजोबा येतो. येस, या एकदा नक्की जेवायला. दादा चला. चला ताई.